बाउंड्री के पीछे दर्शक कैच लेता है तो 200 रुपए का इनाम है। Remind you, RD won the toss and they elected bat first. King of P1D cricket, in-form batsmen in this season, Bilal Sheikh and Akshay Kasar, one of the also in-form batsmen. Akshay Kasar, also one-time best batsman of the tournament, is going to be experienced campaigner Rajan. पहली गेंद राजन की, फोर्स किया गेंद को और पहली गेंद को भेज दिया राजन की साजन के घर। 4 रन बिलाल शेख ने। बहुत अच्छे टच में है बिलाल शेख। चौके से खाता खुला। ये देखिए अपने आप को थोड़ा रूम दिया, बैकफुट पे चले गए, मिड ऑन ऊपर खड़ा था, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन। आउटस्टैंडिंग टेलीकास्ट, इसे कहते हैं टेलीकास्ट, चैनल 9 की तरह प्रिंस मूवीज का। चौके से खाता खुलता हुआ यहाँ पर बिलाल शेख का, चौके से खाता खुलता हुआ RD 440 का राजन। फिर से बैकफुट पे गए, फोर्स किया बॉलर की जानिब, अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाया, कोई रन नहीं, ज्यादा जगह नहीं मिली थी शॉट खेलने के लिए। इस मरतबा फिर से फोर्सिंग स्ट्रोक, कमाल का शॉट, गजब की टाइमिंग। 4 रन। हालांकि अधिक छोटी गेंद नहीं थी, इंतजार किया और वार किया। 2 चौके आते हुए 2 गेंदों पर बिलाल शेख के बल्ले से। ये देखिए क्या अपने आप को रूम दिया था और गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर खेल दिया। 4 रन। देखिए सामने जो दर्शक है उसने मोबाइल का जो फ्लैश चालू किया, आपको बंद करना है प्लीज प्लीज। 2 चौके आते हुए बिलाल के बल्ले से। 8 पे बिलाल, 8 पे RD 440। एक और फोर्सिंग स्ट्रोक, क्या आउट हो जाएंगे? नहीं, लगातार उसी तरफ खेल रहे हैं बिलाल। 2 रन से स्ट्रेट बैट से खेल रहे हैं। 10 पे पहुंचा स्कोर। पावर प्ले का फायदा उठाने की कोशिश कर रहे हैं। 10 रन बिना किसी विकेट के। 60 बहुत ही मुश्किल लक्ष्य रहेगा देर रात। राजन पाटिल, ब्लैक डायमंड ऑफ दापोडे, बहुत ही जबरदस्त खिलाड़ी हैं। शॉर्ट गेंद, फिर से फोर्स किया है, कोई मौका नहीं, गेंद लॉन्ग ऑफ पर। 4 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं बिलाल शेख। इस वक्त फिर से अपने आप को रूम दिया, बैकफुट पे चले गए, क्रैकिंग स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पर। 4 रन। जगह बनाई थी अपने लिए। चौकी की मदद से 14 पे पहुंचा RD का स्कोर और बिलाल शेख 14 पे बल्लेबाजी कर रहे। इस सीजन में बिलाल शेख मैन ऑफ द सीरीज रहे थे। नारायण स्मृति चषक भादवड़ में 150 के ऊपर रन बनाए थे। एक अर्धशतक लगा चुके हैं। 66 रन बिलाल शेख के नाम है। फिर से बैकफुट पे गए, फिर से फोर्स, लेकिन बढ़िया फील्डिंग। राजन ने भी कसम खाई थी कि पीछे करेंगे और बिलाल ने भी कसम खाई थी कि पीछे खेलेंगे बॉलर के। 1 ओवर की समाप्ति, बढ़िया शुरुआत। RD 440, विनोद पाटिल, जोगिंदर पाटिल और भाड़किया भाई और बंटी शिल्के फैम टीम है बिना कोई विकेट के टॉस जीत के बल्लेबाजी करती हुई।
आज का प्लेयर ऑफ डे हम कल देंगे। गेंदबाजी में देखना है कि तलोली एंड से किसको बुलाया जाता है। सामना करेंगे अक्षय कासार। अक्षय कासार भी बहुत अच्छे टच में है। कल दोस्तों जो मैचेस हैं उनकी रूपरेखा मैं आपको देता चलूँगा। कल ठीक 12:30 बजे रिपोर्ट करना है। महेंद्र पाटिल फैम टीम साइंस खारबाव बनाम असरार अंसारी फैम टीम हमजा स्पोर्ट। 1 बजे मैच शुरू होगा। 2 बजे आप देखेंगे लेजेंड ऑफ भिवंडी विलासार फैम टीम चैलेंज और तारिक रईस फैम टीम रईस बिल्डर एंड डेवलपर। 3 बजे आप देखेंगे करसन फ्लोरे फैम टीम जॉय कुमार और मदन बुआ फैम टीम जय दुर्गा बी। इस मरतबा बल्ले के फेस को खोला, बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया, गली की बगल से 4 रन अक्षय कासार ने। चौके की मदद से कासार ने अपना खाता खोला। कुल स्कोर 18। ये देखिए केवल बल्ला फेंक दिया था और गेंद गली की बगल से निकल गई थी। कल चौथा मैच राहुल गुप्ता संयुक्त 11 बनाम सुरेश इंटरप्राइजेस पाए, भरत और अनिल देवलीकर फैम टीम। उसके बाद दिनेश कुकसे को आप एक्शन में देखेंगे कल। इस मरतबा फ्लिक कर दिया है, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 6 रन। इसमें सिर्फ टाइमिंग थी, टाइमिंग के बलबूते पे खेला हुआ स्ट्रोक। क्या गजब का शॉट है, ये देखिए लेग स्टंप पे गेंद थी, फ्लिक कर दिया डगआउट में, 6 रन। कुल स्कोर 24 पे पहुंचा है। बहुत ही फ्लाइंग स्टार्ट हम देख रहे हैं। कासार को स्विंग कर दिया, गेंद दूर गई, हाई एंड हैंडसम, 6 रन। लग रहा है कि देर रात बल्लेबाजी नहीं कर रहे हैं अक्षय कासार, सुबह 10 बजे कर रहे हैं। 3 गेंदों में कासार पहुंचे 16 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 30 रन। इसे कहते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी, इसे कहते हैं जबड़ा तोड़ बल्लेबाजी। शिवदास गेंदबाजी कर रहे हैं थोड़े से उदास, जिस तरह के शॉट्स कह रहे हैं अक्षय कासार। लंबा बैटिंग लाइनअप है, शाम चौधरी है, गैसुद्दीन शेख हैं, सरदर्द वाले बैट्समैन दीपेश माली है। इस वक्त देर रात हुसैन राजस्थानी बी इंडियन के बहुत बड़े फैन हैं, वो मैच का मज़ा ले रहे हैं। आपका भी स्वागत है हुसैन। शिवदास सामना करेंगे अक्षय कासार। आगे बढ़ के ड्राइव करते हुए रन लेना चाहते थे, मना किया, गेंद सीधी ट्रैवल हुई थी मिड ऑफ पे खड़े फील्डर अरशद चौधरी के पास। कोई रन नहीं, 30 रन बिना कोई विकेट के। शिवदास लेफ्ट आर्म ओवर द विकेट तलोली एंड से। इस मरतबा अच्छा ड्राइव, गैप में गेंद है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं, 1 रन आता हुआ स्कोर में। लॉन्ग ऑफ को थोड़ा वाइडिश रखा था, 1 रन से स्कोर 31 रन बिना कोई विकेट के। RD 440 टॉस जीत के बल्लेबाजी करती हुई। नीचे के बॉटम हाफ से बंटी स्पोर्ट आगे बढ़ गई है, ऊपर के हाफ से इस मैच की विजेता टीम। ओहो स्वीप और गेंद सीधी स्क्वायर लेग पर, 6 रन। दिस इज द क्लास ऑफ बिलाल शेख। बिलाल काफी जलाल में आते हुए घुटना टेक और सिक्सर देख।
सिक्सर की मदद से स्कोर उछलता हुआ इस वक्त पहुंचा है 37 पर। बिलाल 7 गेंदों में 20 रन बना के खेल रहे हैं। अक्षय 5 गेंदों में 17 रन। 2 ओवर की समाप्ति। ओवरऑल अगर हम सिटी क्रिकेट की बात करें तो 2 ओवर में जो पावर प्ले उसमें हाईएस्ट रन बनाने का रिकॉर्ड बालाजी के नाम जाता है। 53 रन बनाए थे सूरज भुईर के शो में। पिंपलास का जो पहला शो हुआ था गावदेवी चषक, उसमें उसके बावजूद वो मैच हारे थे क्योंकि सुभाष ठाकरे ने 2 पे 2 ठोक डाले थे गोल्डन 6 के साथ। तर नक्कीच या ठिकाणी शुभाग दिलेला आहे. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला रेफ्रिजरेटर लाभलेला आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गणेश शेठ विकास शेठ शेलार यांचं इथे मात्र शुभाग बंदला आहे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार इथे मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या आयोजकांना मात्र आई गावदेवी प्रसन्न आहे. तर नक्कीच आई गावदेवी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मरता क्या न करता, गेंदबाजी में एक और तब्दीली की गई है। रोहन पाटिल को मोर्चे पे लगाया गया है। हमारे कमेंट्री बॉक्स में हरफन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार हैं। कल उनको आप एक्शन में देखेंगे। पहली गेंद चिप करते हुए हवा में, पीछे खिलाड़ी हैं, आप जाकर गेंद को उठाया है। 2 रन पूरे किए अक्षय कासार ने। 19 पे अक्षय कासार। RD 440 का स्कोर 39 रन बिना कोई विकेट के। रोहन पाटिल फिर से बढ़िया ड्राइव, आंखों के नीचे कारपेट के जरिए लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 1 रन। 40 पे पहुंचा है। RD 440 का स्कोर बिना कोई विकेट के। ओवर नंबर 3 चलता हुआ। पार्टनरशिप 40 रनों की हुई है, जबकि इस सीजन की जो पार्टनरशिप है वो है 70 रनों की जो बनाई थी विक्टोरियन ने। स्विच हिट, गेंद इनफील्ड के ऊपर से जाती हुई कवर बाउंड्री के बाहर, पहले बाउंस पर 4 रन। बिलाल काफी जलाल में बल्लेबाजी के नजर आ रहे हैं। आइए देखते हैं किस तरह से पहले ही मन बना लिया था। स्विच हिट मानो बाएं हाथ के बैट्समैन का शॉर्ट एंड पुल। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंचा है 44 रनों पर। 24 पे बल्लेबाजी कर रहे हैं बिलाल शेख। फिर से स्विच हिट किया, पीछे खिलाड़ी है, फिर देखते रहे, फिर गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। अब तो लग रहा है कि देर रात लोग सपनों में खेलते हैं। बिलाल गेंदबाजों से खेल रहे, पूरी दोनों खेल रहे हैं, ये जोड़ी ही खेल रही है। बिलाल पहुंचे 28 पे 9 गेंदों पर, कुल स्कोर को 48 पे पहुंचा है RD 440 के। कमाल की बल्लेबाजी हो रही है। बिलाल शेख सामना कर रहे हैं रोहन का। चौकों की हैट्रिक पे आ गए हैं। ये सीजन शुभात धुमाल लग रहा है कि चौकों का सीजन रहेगा सिटी क्रिकेट BC4 में। दरम्यान ही स्पर्धा आपण जर पाहिली तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय पांडुरंग शेठ पाटील यांची छोटे बंधुराज दिलीप शेठ धर्मा पाटील आणि त्यांच्या समेत त्यांचे अगदी जवळचे परममित्र महेंद्र एकनाथ पाटील ही स्पर्धा मुंबई येथे मात्र लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या आयोजनाला आणि खास करून विश्वासजी पाटील, पांडुशेठ पाटील आणि कॉमेंट्री पॅनलसाठी आणि बंटी स्पोर्ट कुकचे बुर्री संघाला या दोघांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर दोघांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इससे बेहतर बल्लेबाजी आप देख नहीं सकते. ये देखिए झाड़ू रिवर्स शॉट,
क्या बल्लेबाजी, चौकों की हैट्रिक कर चुके हैं बिलाल और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 52 रन। देर रात जिसने बल्लेबाजी नहीं देखी उसने भिवंडी क्रिकेट की झलक नहीं देखी। इनक्रेडिबल बैटिंग फ्रॉम बिलाल शेख एंड अक्षय कासार। स्कोर इस वक्त 52, बिलाल 10 गेंदों पर 32 रन। कमाल की बल्लेबाजी चल रही है। पिछले मैच में भी बिलाल शेख ने 25 रन बनाए थे। इस मरतबा खेलने की कोशिश, विकेटों के ऊपर से गेंद चली गई। 3 ओवर की समाप्ति, रन बने 52 बिना कोई विकेट के। RD 440। 7 गेंदों में 20 पे बल्लेबाजी कर रहे हैं अक्षय कासार। 11 गेंदों में 32 पे खेल रहे हैं बिलाल शेख। तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आई गावदेवी प्रसन्न पांडुरंग धर्मा पाटील यांचे घरचे साज विवेकजी शेलार आणि भावेश पवार हे विश्वास पाटीलच्या नावाने पळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। तर दोघांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा। पहली गेंद से आखिरी गेंद तक इस वक्त इंजॉयमेंट चलता हुआ, जहां पे विवेक शेलार, भावेश पवार हमारे साथ हैं। 11 गेंदे 32 रन बिलाल शेख, 7 गेंदों में 20 रन यहाँ पे अक्षय कासार। गेंदबाजी में अब देखना है कि तलोली एंड से किसको लगाया जाता है। कप्तान भी थोड़े परेशान है और राजन पाटिल को उस एंड से बुलाया गया है, ब्लैक डायमंड ऑफ दापोडे। वाकई में राजन पाटिल 2016-17 के सीजन में काफ़ी चमके थे सिटी क्रिकेट में। अगड़ी राजा चषक पिंपलास के बेस्ट बॉलर और देवीदास कप के। ओवर पिच गेंद, ड्राइव किया गैप में, गेंद जा रही है, वहाँ पे बहुत बढ़िया फील्डिंग, झपट के गेंद को उठाया, अपने टीम के लिए 3 रन बचाए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन बिना कोई विकेट के। वीरेन स्पोर्ट्स में खेले थे जब उन्होंने अगड़ी राजा चषक तेजस पाटिल और काका पाटिल का था, उसके बेस्ट बॉलर थे। उसके बाद देवीदास कप चैलेंज पे हुआ था। इस मरतबा स्वीप कर दिया है, गेंद जा रही है सीधा डगआउट में, लॉन्ग लेग पर 6 रन। क्या शॉट है, मूड बना दिया है। जिन लोगों की आंखों पे नींद होंगी उनकी भी उड़ चुकी है और गेंदबाज की भी तो नींद अब खराब होती हुई। 38 पे पहुंचे। दिस इज अ एलिगेंट ट्यूमेंडस शॉट इंडीड। जितनी बार इस शॉट को देखेंगे आपकी आंखों की प्यास नहीं बुझेंगी। टेलीकास्ट क्या है, चैनल 9 की तरह 4 कैमरों से रिप्ले बताया गया। इसे कहते हैं किंग ऑफ टेलीकास्ट। 59 रन, 12 गेंदे 38 रन। देखिए शुभात धुमाल, बिलाल अगर जिस दिन सर नीचा करके बल्लेबाजी करते हैं उस वक्त गेंदबाज सर ऊंचा नहीं कर पाते हैं। राजन पाटिल, अच्छा ड्राइव मिड ऑन सर्कल में, क्या रोक पाएंगे? नहीं, 4 रन। आप बिलाल तो मानो देखभाल के बल्लेबाजी कर रहे हैं, फील्डर किधर है? ऑफ स्टंप की गेंद, बॉलर बैक ड्राइव, मिड ऑन वाइट खड़ा था, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी नहीं पहुंचे, 4 रन। 42 रन पे बिलाल और कुल स्कोर 63 रन। खतरे की घंटी बजती हुई आपने भिवंडी प्रीमियर लीग की वो इनिंग नहीं भूले होंगे। थॉमस डाइस के 81 रन उनके 74 रन के सामने काम नहीं कर पाए। राजन
इस मरतबा स्विंग कर दिया ऑन साइड में, बढ़िया फील्डिंग, डीप स्क्वायर लेग पे 1 रन। 14 गेंदों में 43 पे बल्लेबाजी कर रहे हैं बिलाल, 8 गेंदों पे 21 में अक्षय कासार, और रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए। क्या हाईएस्ट पार्टनरशिप का रिकॉर्ड टूट जाएगा? फुल टॉस, गेंद हवा में, ये रिकॉर्ड नहीं टूटा विक्टोरियन का, और अक्षय कासार आउट 64 रन की पार्टनरशिप के बाद। हालांकि रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए, लेकिन रिकॉर्ड नहीं टूटा वहां पर। सचिन भुईर ने इस सीजन का पहला अर्धशतक लगाया था, उसके बाद बिलाल शेख ने 18 गेंदों में 66। राहुल मात्रे के बाद प्रणय पाटिल, फिर बबलू पाटिल, आतिश बांबड़े, प्रतीक विषय, फिर से प्रणय पाटिल, अक्षय चौधरी, कुमार गुंड और सूरज केने। 11 अर्धशतक आ चुके हैं। राजन भूल गए कि श्याम चौधरी जागे हुए हैं, सोए नहीं हैं। राजन पाटिल, बिलाल को राजन चले साजन के घर, 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, और कुल मिलाकर इस वक्त 49 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं 15 गेंदों पर। दिस इज द क्वालिटी बैटिंग, दिस इज द आउटस्टैंडिंग बैटिंग। लुक एट दैट, हाई इन द एयर, यूज इट, गोइंग गोइंग गोइंग, गॉन आउट ऑफ पार्क, हाई एंड सम। 4 ओवर की समाप्ति, 70 रन, 1 विकेट। कमाल की बल्लेबाजी बिलाल शेख की। नए बैट्समैन श्याम चौधरी इस सीजन में तो बहुत ही गजब के फॉर्म में चल रहे हैं श्याम चौधरी। पंद्रह गेंदों में 49 रन, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख। क्या इस सीजन का दूसरा अर्धशतक और कुल मिला के 12वां अर्धशतक BC4 फॉर्मेट में लगाने जा रहे हैं बिलाल, और यश पाटिल उर्फ यष्टिया इस वक्त काफ़ी खुश नज़र आ रहे हैं। और धनेश चचक वाशेरे का ये पहला अर्धशतक रहेगा। गेंदबाजी में मरता क्या ना करता, आखिरकार बुला लिया है गेंदबाज देखना है किसको गेंदबाजी दी जाती है। कुणाल मात्रे काफी परेशान लग रहे हैं। मेघनाथ को बुलाया गया है। मेघनाथ श्याम चौधरी के लिए इस मरतबा पुश किया, स्ट्राइक रोटेट किया बिलाल शेख को। रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी 1 रन से स्कोर 71 रनों पे पहुंचा है। क्या बिलाल शेख इस सीजन की दूसरी और BC4 की 12वीं और इस धनेश कप की पहली अर्धशतक 50 लगाने जा रहे हैं? मेघनाथ बिलाल शेख के लिए 15 गेंदे 49 रन।
बैकफुट पे गए, पंच किया बहुत ही खूबसूरती के साथ, अर्धशतक पूरा बिलाल शेख का। बिग हैंड देना चाहिए। व्हाट इनिंग ही प्लेड। तालियों से स्वागत होता हुआ। 16 गेंदे 51 रन बिलाल शेख। और शॉट क्या थे, एक से बढ़कर एक। इस मर्तबा दूसरा अर्धशतक इस सीजन में बिलाल शेख लगा चुके हैं सिटी क्रिकेट में। इससे पहले 18 गेंदों पे 66 रन बनाए थे भादवड़ में। गति परिवर्तन, बढ़िया गेंद, पहली मर्तबा बीट किया, हाथों के पीछे से गेंद को किया था। पांचवा ओवर चलता हुआ, 73 रन, 1 विकेट। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए स्विच हिट की कोशिश, देखना है क्या कुछ हुआ है। 1 रन जरूर आया है, बाई का इशारा। अच्छी बॉलिंग कर रहे हैं मेघनाथ इस ओवर में। 3 गेंदों में केवल 1 ही रन खर्च किया है, 3 रन खर्च किए हैं। 74 रन, 1 विकेट। मेघनाथ शाम को स्लॉक करने की कोशिश, डायरेक्ट थ्रो लगा। इसे कहते हैं आसमान से गिरा और खजूर में अटका। 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 76। वाइट +1, 76 रन, 1 विकेट। अंपायर शकील कोटी अपने हाथों को बिल्कुल जेब में डाल के रखते हैं। इस मर्तबा चूके वहां पर। कमाल की बल्लेबाजी, देर रात, इतना मुश्किल, इतना आसान नहीं रहता है ऐसे कंडीशन में। इस मर्तबा घूम के मारने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक है। खेलना चाहते थे फाइन लेग पर, गेंद चली गई मिड विकेट पर। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से बिलाल शेख पहुंचे 53 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया RD 440 के 78 रन, 1 विकेट। $78 for the loss of 1 wicket। खींच के मारा है, चाबुक है। गेंद फील्डर के पास डीप स्क्वायर लेग में, 6 रन। हालांकि एक लम्हे तो जरूर लगा था कि गेंद बाउंड्री के बाहर जाएंगी। बढ़िया इनिंग खेलने के बाद 20 गेंदों में 53 रन बना के लौटते हुए बिलाल शेख। व्हाट अ इनिंग ही प्लेड। ये देखिए बिलाल शेख की बल्लेबाजी ने हमारे डीजे वाले को भी जगा दिया। 5 ओवर AM डीजे कुकसे सापे, सॉरी, 78 रन, 2 विकेट। 1 ओवर बचा है और देखना है कितने रन यहां से जुटा पाते हैं। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। कल ठीक 12:30 बजे साइंस स्पोर्ट खारबांव और हमजा स्पोर्ट्स को पहुंचना है। कल दोस्तों देखना ना भूलिए,
इस इलाके में पहली मर्तबा रायगढ़ बनाम थाना खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में तलोली एंड से लगा दिया है गेंदबाज। कल पहला मुकाबला साइंस खारबा और हमजा 11 1 बजे, 2 बजे चैलेंज और राइस बिल्डर। इस बीच अगेन स्विंग किया गैप में, कोई मौका नहीं और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। कल तीसरा मुकाबला जॉय कुमार और जय दुर्गा भी। जॉय कितनी एंजॉय करती है, लेकिन आप ज़रूर एंजॉय कीजिए धनेश कप 20-22 वाशेरे का। कल चौथा मुकाबला संयुक्त और सुरेश पाए। कल पांचवा मुकाबला आप देखेंगे आखिर की विजेता टीम और धनेश कुकसे के बीच में। कल 7 मुकाबले और प्लस रायगढ़ थाना। गेंदबाजी के लिए सागर आए हैं, मैन फ्रॉम सावंदे। इस मर्तबा हुक कर दिया है, गेंद स्क्वायर एक बाउंड्री पर 4 रन। श्याम चौधरी को आप सुबह खेलने कहो, शाम में खेलने कहो, दोपहर में खेलने कहो या रात में, अंदाज तो वही रॉक ऑफ टिमगर। कमाल का शॉट खेला वहां पर, स्क्वायर एक बाउंड्री पर 4 रन। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 86 रन। दो विकेटों के नुकसान पर आखिरी ओवर चलता हुआ 2 चौके जड़ चुके हैं श्याम चौधरी। इस मर्तबा ऑफ स्टंप से ज्यादा बार वाइट, 87 रन 2 विकेट। आखिरी ओवर चलता हुआ पहली इनिंग का। कल दोस्तों हमारे साथ आईपीएल की मखमली आवाज वेलवेट वाइस कुणाल दाते भी जुड़ जाएंगे। सागर, अच्छी गेंद, बीट हुए बैट्समैन, बीट हुए विकेट कीपर, 1 रन बाई का आता हुआ, 1 रन से स्कोर 88 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर। सागर दीपेश माली के लिए, अक्सर जिनके बारे में मैं कहता हूं, ये जो दीपेश माली है ना, जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। सागर इस मर्तबा ऊपर लगी है और आउट हो गए 0 पे, सरदर्द नहीं बन पाए दीपेश माली। आखिर की गेंद है, सामना करने जा रहे हैं श्याम चौधरी। 88 रन 3 विकेट। कल दोस्तों ठीक 1 बजे आप देखेंगे क्रिकेट का इंद्रधनुष धनेश कप। ओ क्या शॉट खेला है, पल्लू स्ट्रोक, 4 रन श्याम चौधरी के बल्ले से। कुल मिलाकर 92 रन हो चुके हैं
और 93 की चुनौती। ये देखिए पल्लू शॉट खेला, गेंद बहुत ही फाइन निकल गई, 4 रन। 92 रन हो चुके हैं। 93 की चुनौती किस तरह पूरी होंगी, आइए सुनते हैं पीटीसी की आवाज़ बिलोंग फ्रॉम कुक से। मेरे साथी कमेंटेटर, आखिर में फिर से कहूँगा कि पिछले 2-3 सालों से ये हो रहा है, जिस तरह कोई दिन नहीं गुजरा हो कि आकाशवाणी पर लता मंगेशकर या मोहम्मद रफ़ी का गाना ना गूंजा हो, और कोई दिन नहीं गुजरा है पिछले 3 सालों में जहाँ पीटीसी में योगेश पाटिल की आवाज़ ना गूंजी हो। इट्स ओवर टू योगेश पाटिल। थँक्यू सो मच सिद्दीक भावे सर. तर मिस्टर निलेश मागे आणि सर भावेश पवार जर कुठे असतील तर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. भावेश पवार इथे मात्र उपस्थित झालेले आहेत, परंतु निलेश मागे मात्र अजूनही मात्र काही कुठे आम्हाला दिसत नाही. तर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि तुम्ही हे दृश्य पाहू शकाल, व्यासपीठावरील सर्वच आयोजकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे, कारण एवढी चांगली सफल स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो पाहता. भरपूर चांगली बॅटिंग इथे मात्र पहिल्या डावामध्ये आरडी 444 ओवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खास करून बिलाल शेखचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त बॅटिंग केली. 53 धाबांची एक मोठी इनिंग्स आणि मात्र त्याला साथ दिली अक्षय कासारने. त्याने सुद्धा मात्र 21 धाबा आपल्या इनिंग्समध्ये या ठिकाणी जोडल्या गेल्या. आणि शेवटी श्याम चौधरी याने मात्र चांगला फिनिश केला. 3 चौकार सुद्धा त्यांनी लगावले आणि 12 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. अशी एकूण 92 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि हा धाबांचा पाठलाग इथे मात्र जय म्हसोबा पिंपळा संघाला मात्र करायचा असेल तर मात्र या ठिकाणी चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. तर सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. जय म्हसोबा पिंपळा संघाला विनंती असेल, कारण आज आपण जर पाहिलं थोडंसं उशिरापर्यंत शेड्यूल सुरू आहे, कारण आपण थोड्याशा उशिरानेच मात्र आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. कारण आज पहिला दिवस उद्घाटन 16 मात्र थोडासा उशिराने इथे मात्र करण्यात आला. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी आज आपण थोडासा उशिराने मात्र या ठिकाणी शेड्यूलसुद्धा आपण सुरू असताना पाहतोय. उद्या टेक जो पहिला सामना असेल तो मात्र दोन्ही संघाने 12:30 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. आपण 1 वाजता उद्याच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करू. तर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी आरडी संघाची ओनर सन्माननीय आमचे लाडके मामा विनोदजी पाटील ओवलीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि आरडी ढाब्याचे प्रोप्रायटर आहेत, इथे मात्र आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं धनेश चषक 2022 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ज्यावेळी मागील सत्रामध्ये धनेश चषकाचं आयोजन केलं होतं त्यावेळी आरडी संघाने ती स्पर्धा जिंकली होती. आणि या सत्रामध्ये सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सलामी जोडी टाल्यांच्या गजराने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना भरपूर चांगली बॅटिंग पाहिली आणि त्या धापांचा पाठलाग करत असेल मात्र या ठिकाणी सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने मात्र करावं लागेल. जे 2 षटकं आहेत पॉवर प्लेची, त्या 2 षटकामध्ये मात्र तुम्हाला नक्कीच कुठेतरी फलंदाजांना योग्य ती बॅटिंग करावं लागेल आणि त्या षटकाचा तुम्हाला मात्र फायदा उचलावा लागेल. आणि तशा प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय का पाहूया. आज तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये ऐकलं हरीश पांड्या सरांचा सुमधुर आवाज, त्यानंतर सिद्दीक भावे सरांना सुद्धा मी पूर्ण दिवसभर ऐकलं. रेश्मा मयेकर सुद्धा मात्र आज पूर्ण दिवसभरामध्ये चांगलं कार्य त्यांचं केलं. आणि आमच्या समेत शुभाजी धुमाल सुद्धा मात्र त्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आणि त्यानंतर DJ AM ची सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने आम्हाला आज पूर्ण दिवसभर साथ लाभली. त्यानंतर मी प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आज पूर्ण दिवसभर यूट्यूबच्या माध्यमातून
पाहिली गेली. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच तर दोन सलामीवीर रोहन पाटील आणि हर्षद चौधरी दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पल्ल्या चेंडू इथे मात्र हवेत खेळला गेला आहे. छत्रशा चेंडू खाली झेल ड्रॉप इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी जीवनदान रोहन पाटीलला. तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र जीवनदान रोहन पाटीलला. पहिल्या चेंडू मात्र सिंगलच्या मदतीने मात्र श्री गणेशा होत असताना जय मसोबा पिंपला संघाची. आणि त्यानंतर पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळला गेला आणि मात्र शॉर्ट कव्हरला मात्र कुठल्या प्रकारे चूक केली नाही आहे. आणि लागतोय पहिल्या धक्का जय मसोबा पिंपला संघाला. खूप मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली गोलंदाज हिमांशू पाटीलने. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. माजी सरपंच खंडवालगावचे विलासजी लक्ष्मण पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हेच वैशिष्ट्य आहे हिमांशू पाटीलचं की विकेट टेकिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत असते. दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी वेळेत वेळ काढून या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. गरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. आमनेपाड्याची विद्यमान सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समित विद्यमान उपसरपंच योगेश शेठ जाधव आणि इथे मात्र मान्यवरांचं स्वागत केलं आहे. फलंदाजाने जबरदस्त स्विच हिट आणि चेंडूला पाठवलाय सीम रेषेच्या पलीकडे. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. त्यानंतर त्यांच्या संयुक्त आहेत हरिभक्त परायण रामकृष्णजी काकडे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण नभायचं आहे. तुमचं धनेश ट्रॉफी 2022 मध्ये तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही हा फटका पाहू शकाल. वारंवार वेगवेगळ्या अँगलच्या माध्यमातून हा रिप्ले तुम्ही पाहता. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतो अगदी. आणि हे तुम्ही चित्र पाहू शकाल ज्यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. विद्यमान सरपंच संतोषजी काकडे, त्याच्या समेतात विद्यमान उपसरपंच योगेशजी जाधव साहेब आणि रामकृष्णजी काकडे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि विनंती असेल की व्यासपीठावर येऊन आपण असताना आपण व्हायचं आहे. हिमांशू पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय, परंतु डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये मात्र छत्रशेठ तैनात करण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल कुणाल मात्रे आलेला आहे. कुणालने मात्र पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आणि सामनावरचा पुरस्कार सुद्धा कुणाल मात्रेने पहिल्या मॅचमध्ये स्वीकारला होता. तर ही रॉयल एंट्री तुम्ही पाहू शकाल. आणि सरपंच साहेबांच्या सभेत मच्छिंद्र काकडे सुद्धा आहेत. क्या बात आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर तुम्ही एक्सप्रेस डिलिव्हरी इथे मात्र पाहिली आपण. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आज भरपूर प्रेम या स्पर्धेवर सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि एक ओळख आहे विश्वाजी पाटील साहेबांवर. वेलकम जाधव साहेब, तुमचं तर मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र या ठिकाणी चेंडूला गिरकी देत असताना मात्र चेंडूला फिरकी दिली होती, परंतु या ठिकाणी शॉट फाईन लेग लागला. मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. सिंगल धाव. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना चांगली या गोलंदाजी पहिल्या पिटूच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त 7 धावा हिमांशू पाटीलने खर्च केला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केली. तुम्ही पाहू शकाल आज रात्रीचे 1:30 वाजले आहेत, परंतु व्यासपीठ जर आपण पाहिलं तर पूर्णपणे खचाखच भरलेला आहे. एंट्री लेट झाली सरपंच साहेबांची, परंतु ग्रेट आहे. आणि हे प्रेम आहे त्याचं जावयांवर. आणि आपण जर योगा पाहिलं तर तिकडे सासरेबुवांची स्पर्धा चालू आहे आणि इकडे जावई बापूंची स्पर्धा चालू आहे.
आणि म्हणूनच आमच्यावर थोडीशी जबाबदारी वाढली गेली आणि त्याचमुळे मात्र आम्ही कुणालाही नाराज करणार नाही. रामकृष्ण काकडे सुद्धा मात्र भरपूर खुश आहेत. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जैन खान. पहिल्या ओव्हरमध्ये पहिले तर थोडीशी संत बॅटिंग पाहायला मिळाली करण्याचं, कारण हिमांशूने मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये इथे मात्र हाताळले आणि आता मात्र सुप्रीमो एनकडनं दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह, फटका तर खूपच छान आहे, गॅप सुद्धा मात्र चांगलं सिलेक्शन, परंतु डीपवर जोपर्यंत क्षेत्रशी येऊन चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत एकच धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 8 धावा आतापर्यंत. 94 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे, 93 धावांचा पाठलाग करायचा आहे, कारण 92 धावा पहिल्या डावामध्ये RD 4440 ओवली संघाने जोडल्या आणि त्या धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर मात्र मोठ्या फटके मात्र तुम्हाला या ठिकाणी खेळणं कुठेतरी अनिवार्य आहे आणि क्षमता ठेवता येतं. बालाजी आपण जर जे मसोबा पिंपळा संघाचा विचार केला तर खास करून कुणाल म्हात्रेवर भरपूर जबाबदारी आता मात्र या संघाची असेल. स्लॉक सेफ लगावण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फुल्लर लेन डिलिव्हरी अगदी फलंदाजाला फॉलो केलं गोलंदाज जैन खानने. यंगस्टार आहे आणि या सत्रामध्ये मात्र चांगलं कार्य आडी संघासाठी मात्र करत असताना आणि आडी संघाचा आपण जर विचार केला तर परफेक्ट गोलंदाजी आपण पाहतोय. किरण पाटील असतील, हिमांशू पाटील, त्यानंतर जैन खान आणि गिसुद्दीन सुद्धा मात्र एक अनुभवी गोलंदाज या संघामध्ये आपण पाहतोय. त्यानंतर काही कारणास्तव संतोष मडवी यांचं आज संघामध्ये या ठिकाणी स्थान मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही काही कारणास्तव. इथे मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मात्र या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं मात्र रोहन पाटीलला सोनं करता आलं नाही. मी पुन्हा एकदा विनंती करतो या RD धापेचे प्रोप्रायटर आणि RD स्पोर्ट्स संघाचे ओनर सन्माननीय विनोदजी पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वॉट अ कॅच, काय जबरदस्त झेल इथे मात्र शॉर्ट पॉइंटला मात्र कलेक्ट केला आणि क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रत्येक वाकडे मॅन फ्रॉम चौदरपाडा. लागतोय दुसरा धक्का जय मसोबा पिंपळा संघाला. काय जबरदस्त झेल इथे मात्र समाप्त केला आहे. असं क्षण वाटलं होतं की मात्र शॉर्ट पॉइंटला मात्र चेंडू बीट करून निघून जाईल, परंतु परफेक्टली जम्प पाहिला मला योग्य त्यावेळी मात्र या ठिकाणी चेंडूवर झेप घेतली आणि एका हाताचा कमाल आणि प्रत्येक वाकडे सांगतोय की माझा हात जगन्नाथ आहे. वेलकम विनोदजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय बंटी शेलके सुद्धा आहेत. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि इथे मात्र या ठिकाणी फटका तर खूपच छान, उंची जास्त आणि अंतर सुद्धा प्राप्त केला आणि चेंडूला पाठवला डेप स्क्वेअर रेजच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येतो षटकार. करणने पहिला चेंडू पेस केला आणि पहिल्या चेंडूवाला चिमे ऋषीचं मात्र दर्शन घडवलं. एक पॉझिटिव्ह माइंडने मात्र मैदानामध्ये उतरलेला आहे. असं वाटतं की खेळाडू कक्षामधूनच मात्र फलंदाज सेट होऊन आलेला आहे आणि पहिल्या चेंडू मात्र काय परफेक्टली टायमिंग पाहायला मिळालं आणि धावसंख्या आता मात्र डबल फिगर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 14 धावा. चेंडू पेस स्लोअर 1 गतीचा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि मात्र काय सपकला की मात्र या ठिकाणी गोलंदाज जैन खानच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त झाला आहे. या षटकामध्ये जैनने फक्त 7 धावा खर्च केले आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केली. म्हणजे जी सुरुवात हिमांशू पाटीलने केली होती तीच सुरुवात या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र पाहायला मिळाली आणि 2 पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट आहे 93 धावांचं आणि मात्र या धावांचा अजूनही मात्र पाठलाग करायचा असेल तर मात्र तुम्हाला मोठमोठे फटक्यांची मात्र या ठिकाणी अत्यंत गरज आहे. व्यासपीठावर खूप मोठे हस्ती तुम्ही पाहू शकाल. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 24 आणि धाबांची आवश्यकता आहे ती म्हणजे 79.
तुम्ही पाहू शकाल विद्यमान ग्रामपंचायत आमनेपाडीची सरपंच संतोजी काकडे साहेब आहेत. त्यांच्या समेत विद्यमान उपसरपंच सन्माननीय योगीजी जाधव साहेबांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल त्यांचा पूर्ण मित्र परिवार रामकृष्ण काकडे आहेत. त्याचप्रमाणे आरडी धाब्याचे प्रोप्रायटर आणि आरडी संघाचे ओनर विनोददादा पाटील यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालं आहे. त्यांच्या समेत बंटीजी शेलके सुद्धा आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि सध्याच्या घडीला सिटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आरडी 4440 ओवली संघ रँक करतोय. इथे मात्र ओरपी चेंडू आणि चेंडूला मात्र या ठिकाणी उचलून फेकून दिला आहे मिड विकेटच्या बाहेर. AK-47 2 छरण. आई गावदेवी प्रसन्न या आयोजकांवर आई गावदेवीचं आशीर्वाद आहे. आणि व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल विनोददादा पाटील यांच्या समेत बंटीजी बोरकर सुद्धा आहेत. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अशाच पटक्यांची मात्र कुठेतरी अत्यंत गरज आहे ती म्हणजे जय म्हसोबा पिंपळा संघाला. आणि हा पटका पाहिला पण कुणाल म्हात्रेच्या बॅटमधून जेवढी उंची मिळाली तेवढा अंतर सुद्धा त्याने मात्र प्राप्त केला. किरण पाटील पुन्हा एकदा इथे मात्र वेगावर स्वार आहे हा गोलंदाज. आणि साबतचा हा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून जाणला जातोय. आणि ज्या वेळी किरण पाटीलचं या संघामध्ये समाविष्ट झालं तिथून मात्र कुठेतरी अडीच संघाचा सुद्धा मात्र परफॉर्मन्स आपण सिटी क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळालं. हे वैशिष्ट्य आहे किरण पाटीलचं. समोर कुठलाही संघ असू द्या, समोर कुठलाही मोठा फलंदाज असू द्या की त्याच्यावर तो मात्र नेहमीच हबीत होत असतो. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स या सत्रामध्ये आपण पाहतोय. पण तो जय म्हसोबा पिंपळा संघाला मात्र कमबॅक करायचं असेल तर मात्र या जोडीला मात्र या ठिकाणी चांगलं बॅटिंग मात्र करावे लागेल. आई गावदेवी प्रसन्न पांडुरंग धर्मा पाटील यांचे घरचे साज विवेक शेलार आणि भावेश पवार हे विश्वास पाटीलच्या नावाने पळणार आहेत. याच ठिकाणी अंतिम दिवशी सुपर संडेला तुम्हाला मात्र ही रेस पाहायला मिळू शकेल. तर इथे मात्र पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहिला आपल्याला डीप लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धावेने आता मात्र संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे जात असताना 21 या धावसंख्येवर. आतापर्यंत कुणाल मात्रेच्या बॅटमधून आपण 7 धावा पाहिल्या. 13 धावांची या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला एक छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळते. परंतु ही पार्टनरशिप तुम्हाला मात्र पुढे डेव्हलप करावं लागेल. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर फॉरवर्ड करावं लागेल. परंतु जर अशा प्रकारचा जर वेगवान मारा जर तुमच्यासमोर होत असेल तर मात्र कुठेतरी फलंदाजावर नक्कीच प्रेशर निर्माण करणारी गोलंदाजी अंदाजून फटका. कारण शेवटच्या मोमेंटला मात्र नजर फलंदाज करणने मात्र थोडीशी हटवली आणि त्याचमुळे त्याला ज्या दिशेने फटका खेळायचा होता तो शॉर्ट सिलेक्शन त्या दिशेने मात्र करू शकला नाही आहे. आणि येतो हा डॉट चेंडू. जबरदस्त कमबॅक. कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूची फेकी. इथे मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडला उडवला आहे परंतु डीपमध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. गॅप सिलेक्शन मात्र इथे पाहायला मिळाला नाही. दुसऱ्या धाबेचा मानस करतायत फलंदाज परंतु धाडस करणार नाही. जर धाडस केलं असतं तर मात्र चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि भरपूर चांगले मॅचेस आज पाहायला मिळाले. तर उद्या जो पहिला सामना असेल त्या दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती करतो की आपण 12:30 वाजता इथे मात्र आपण रिपोर्टिंग करायची आहे जेणेकरून उद्या आपण 1 वाजता उद्याच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न चेंडूला येऊ दिला आणि मात्र या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता कुणाल म्हात्रेने परंतु शॉट दरम्यानला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती इथे मात्र होत असताना फक्त 22 धावा धावफलकावर 2 गडी आतापर्यंत जय म्हसोबा पिंपळा संघाने या ठिकाणी गमावले. उद्याचा दिवस आपण जर पाहिलं तर खरोखर या परिसरामध्ये आपल्याला पहिल्यांदाच ठाणे विरुद्ध रायगड असा प्रेक्षणीय सामना सुद्धा पाहायला मिळणार आहे. ठीक उद्या 8 वाजता तुम्हाला हा सामना पाहायला मिळणार आहे. तीन षटकांच्या
समाप्तीनंतर आपण जर या सामन्याचं आपण जर थोडंसं ॲनालाइज केलं तर मात्र कुठेतरी आर डी संघाचं मात्र या सामन्यावर आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतंय. तर हिमांशू पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता आणि मात्र या दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी साकारते. पहिला चेंडू मात्र कुठेतरी ऑफ साईडला मात्र चांगला ड्राईव्ह पाहिला, एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि सिंगल डबलने आता मात्र तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकणार नाही, कारण खूप मोठा आव्हान तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या आव्हानापर्यंत मात्र पोहोचायचं असेल तर तुम्हाला मात्र नक्कीच रस्ता कुठेतरी खडतर आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. शक्य जर करायची असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. ते बीच धाबा धापलकावर इथे मात्र कुणाल मात्रच्या बॅटमध्ये शॉर्ट अँड पुल आणि चेंडू होतोय सीमेरेषेच्या पलीकडे गुल. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. व्हॉट अ टायमिंग, अतिशय जबरदस्त बिल्डिंग पाहायला मिळाली. तुम्ही रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल. थोडंसं शॉर्ट पिच चेंडू आणि मात्र याच चेंडूसाठी मात्र कुणाल म्हात्रे सज्ज होता आणि तीच लेन त्याला मिळाली. ती लेन त्याने पिक केली आणि भरपूर लांब जाऊन मात्र चेंडू सेफ लँड होतोय. कुणालच्या बॅटमध्ये येणारा हा या डाबामध्ये दुसरा षटकार आणि अशाच प्रकारची जर फलंदाजी जर इथे पाहायला मिळाली तर कदाचित या सामन्याला कलाटणी नक्कीच हा फलंदाज देऊ शकतोय. धावसंख्या 29 वर पोहोचते. इथे मात्र बॅटच्या आतल्या बाजूला मात्र इनर एज आणि या इष्टाच्या पाठीमागे या श्याम चौधरीचं मात्र चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. डॉट चेंडूची इथे मात्र आपल्याला समाप्ती पाहायला मिळाली. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा डॉट चेंडू. तर मान्यवर आमच्यापासून मात्र या ठिकाणी रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुमच्या आयोजकाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. हिमांशी पुन्हा एकदा पुलटा चेंडू आहे, वाणसाला उडवलाय, ब्लॉंग ऑनला मात्र क्षेत्रसज्ज आहे, परंतु त्याला टाटा बाय बाय करत चेंडू मात्र निघून जाईल. सीमेरेषे पलीकडे हा येतोय दमदार फटका. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद सरपंच साहेब, धन्यवाद उपसरपंच साहेब, आपण या ठिकाणी आलात. जावई बापूंची स्पर्धेची तुम्ही शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की तुम्ही फायनलच्या दिवशी नक्की बक्षीस समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असाल असं तुम्हाला मी या ठिकाणी आग्रहाचं आमंत्रण सरपंच माजी सरपंच विश्वासजी पाटील आणि पांडुरंगजी पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. धावसंख्या पुढे जाईल 35 या आकड्यावर आणि पुन्हा एकदा मात्र ठिकाणी वेगवान चेंडूची फेकी हिमांशू पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 4 येथे मात्र समाप्त होतोय. 35 धावा धापलकावर येणारी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 58 धाब्यांची गरज. चला लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. अजूनही भरपूर क्रीडा रसिक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आनंद घेत आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बारा चेंडू आणि 58 धाब्यांची अजूनही गरज. असं वाटलं होतं की मात्र हा सामना कुठेतरी नेट टू नेट फाईट पाहायला मिळू शकेल, परंतु धावसंख्या मात्र भरपूर मोठी उभारली गेली आणि तोच प्रेशर फलंदाजांवर आपल्याला पाहायला आपल्याला आणि त्याच प्रेशरच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आता मात्र कुठेतरी आपण जर जय मसोबा पिंपळा संघाचा विचार केला तर थोडेसे नाही तर भरपूर बॅकफुटला आहेत. फ्रंटफुटला मात्र जर यायचं असेल तर काहीतरी चमत्कारी बॅटिंग तुम्हाला मात्र या ठिकाणी करावी लागेल. कुणाल मात्र चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्यांनी 12 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आपल्याला 21 धावा पाहायला मिळाल्या. करण त्याला साथ देतोय, त्यांनी 5 चेंडूचा सामना केलेला आहे. 5 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला 11 धावा पाहायला मिळाल्या आणि आता मात्र पुन्हा एकदा किरण पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये वाशेर एंडकडनं आपल्या षटकाला सुरुवात करतो. पहिला चेंडू यॉर्कर आणि मात्र फलंदाज बीट, एसटी रक्षक सुद्धा मात्र बीट झाले, परंतु जोपर्यंत हिमांशू पाटील जाऊन चेंडू ठिकाणी फील्ड करेल तोपर्यंत मात्र 1 धाव इथे कंप्लीट केली गेली.
11 धावा 57ची अजूनही गरज. इथे मात्र या ठिकाणी कुटप्प्याचा चेंडू मात्र अतिरिक्त बाउन्स मिळाला, परंतु पहा किती छानपैकी कॅप्टनशिप पाहतोय. कारण कॅप्टनला ठाऊक आहे की किरणचे भरपूर वेगाने मात्र चेंडू येत आहेत. मात्र एज जर लागली तर नक्कीच कुठेतरी नॉनस्टॉप सीमरेषेकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल होऊ शकेल. आणि तुम्ही पाहू शकाल डीप फायनलिंगला मात्र एक शतकशी सजलेला आहे. म्हणजे परिपूर्ण जर पाहिलं तर या सामन्याचा पूर्णपणे अभ्यास करून हा संघ इथे मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. सिंगल धाव इथे मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली कुणाल म्हात्रेने. धावसंख्या पोहोचतो या 37 या आकड्यावर. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, फक्त वेगावर स्वार नाही तर व्हेरिएशन सुद्धा मात्र करण्याची हिंमत ठेवतो. या लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर पहा किती चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू मूव झाला, टर्न चेंडूला मिळालं आणि त्या स्विंगमध्येच मात्र फलंदाज करण इथे मात्र पूर्णपणे बीट होतोय. पुन्हा तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर सन्माननीय विनोददादा पाटील ओलीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्यांचा संघ इथे मात्र इन ॲक्शनमध्ये या चालू सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी दबदबा निर्माण करतोय. अजून एक चांगला चेंडूची फेकी आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून जातो या डीपमध्ये. जोपर्यंत पुन्हा एकदा शतरक्षी जाऊन चेंडू फील्ड करतील तोपर्यंत अजून एक सिंगल धाव. अडतीस धावा फलकावर. आतापर्यंत पाहिले तर 8.14च्या साह्याने मात्र ठिकाणी सरासरीने धावा जोडल्या गेल्या. आणि जर एवढा जर वेग असेल तर तुम्ही नक्कीच एवढ्या वेगावर तुम्ही मात्र स्विच फटका कनेक्ट करू शकणार नाही. परंतु थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता किरण पाटीलने आणि मात्र पंचांनी या ठिकाणी वाईट घोषित केलं. आज चारही पंचांनी मात्र अप्रतिम कामगिरी केली. पंच गोकुळ पाटील सर, पंच शकील कोडी सर, पंच फारुख बड्डी सर आणि पंच परेश महाजन अप्रतिम पंचांची भूमिका त्यांनी मात्र पार पाडली. एकही निर्णय असा नाही की कुठल्याही खेळाडूने मात्र त्यांच्यावर आक्षेप इथे मात्र उचलला गेला. इनसाइड आउटचा फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट. शॉट सिलेक्शन चांगला गॅप शोधला आणि चेंडू पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. बागपुटला गेले, वजन ट्रान्सपोर्ट केल्याने मात्र काय सुरेख इथे मात्र ठिकाणी ड्राईव्ह पाहतोय आपण आणि चेंडू मात्र जाऊन सरळ सीमेरेषेला मात्र धडकतोय. विजय आणि पराभवाचा अंतर इथे मात्र आता कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जय मसवा पिंपला संघाचा आपण असंच म्हणू शकतो. कारण 7 चेंडू आता मात्र फक्त शिल्लक आहेत आणि अजूनही मात्र आपण जर विचार केला तर 50 धाब्यांची अजूनही गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज या फटक्यामागे पाहायला. चेंडू हवेत गेला आणि डीपमध्ये मात्र झेल समाप्त होत असताना मात्र या ठिकाणी खेळी मात्र समाप्त झाली ती म्हणजे कुणाल म्हात्रेची. फटका तर मात्र चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु गॅप शिरीषे मात्र चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे मात्र चेंडू हवेत असताना मात्र कुठल्याही प्रकारची चुकी मात्र क्षेत्ररक्षकांना मात्र पाहायला मिळाली नाही आहे. आणि अशा रीतीने मात्र जय मुसवा पिंपला संघाला हा 3रा धक्का लागतोय. 6 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज. आता मात्र कुठेतरी औपचारिकता शिल्लक आहे असंच आपण म्हणू शकतो. परंतु कुणाल म्हात्रेचं टाळल्याने मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातं या खेळाडू कक्षामध्ये. कारण एक हाती लढण्याचा त्यांनी मात्र या ठिकाणी कार्य केलं. कारण 26 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, 15 धाबांचा त्यांनी सामना केला. 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने चांगली बॅटिंग केली. परंतु आव्हानं खूप मोठा असल्या कारणाने मात्र तो प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र मोठे फटकेच खेळायचे आहेत आणि मात्र प्रत्येक चेंडूवर ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी एखादा मिस टायमिंग फटका तुमच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. आणि तोच मिस टायमिंग फटका कुणाल म्हात्रेकडनं आपण पाहिला आणि झेलच्या स्वरूपात मात्र तो माघारी परतला. शेवटचं षटक गोलंदाज प्रत्येक वाकडे, पहिला चेंडू वाईड यॉर्कर, लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय. चौदरपाडा गावाला हा लाभणारा हिरा मित्र म्हणेन प्रत्येक वाकड्याच्या रूपाने. कारण सुरुवात त्यांनी केली होती एक कालूबाई लोणाड संघाच्या माध्यमातून सिटी क्रिकेटमध्ये त्यांनी मात्र एंट्री केली. परंतु आज RD 440 ओवली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. ही सुद्धा एक चौदरपाडा गावाला मित्र म्हणेन अभिमानाची गोष्ट असेल. लागोपाठ 2रा डॉट चेंडू, स्विंग अँड मिस. स्विंग म्हणजे प्रमुख अस्त्र आहे प्रत्येक वाकड्याचा आपण विचार केला तर. हा सुद्धा त्यांचा ग्रामीण संघ
सरपंच चषकामध्ये तुम्ही खेळताना पाहिलं असेल जय हनुमान सोदरपाडा. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये सरळ बॅट लॉप केलाय आणि चेंडू पाठवला अगदी साईड स्क्रीनच्या डोक्यावरून 7 धावांसाठी हा येतोय षटकार. राज इथे मात्र या ठिकाणी या चेंडूवर राज करत असताना मॅन फ्रॉम पिंपलास झोडा वेगाने मात्र या ठिकाणी चेंडू हाताला पाहू शकेल. ओरपीस चेंडू अगदी या डोल्याच्या समोरून इथे मात्र या ठिकाणी फटका त्यांनी एक्झिक्यूट केला आणि काय सुंदर टायमिंग आणि मात्र 6 धावा इथे मात्र दौडत असताना इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि किरण पाटीलला खेळ पाहण्यासाठी आत्तापर्यंत राजू म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होते. धन्यवाद राजू म्हात्रे, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या विजयासाठी आता मात्र 44 धाब्यांची गरज. लगभग विजयाकडे मात्र पूर्णपणे वाटचाल करत असताना तुम्ही पाहू शकाल किती टर्न प्राप्त करतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो की या खेळपट्टीवर टर्न नक्कीच गोलंदाज स्विंग नक्कीच करू शकतात आणि या ठिकाणी विकेटचं पतन झालं आहे. येस, बॅटला केस करून मात्र चेंडू इष्ट्याच्या पाठीमागे गेला होता आणि या ठिकाणी चांगलं झेल इष्ट्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि ऑन साईडला मात्र ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि झेल ड्रॉप इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु काही जास्त नुकसान होणार नाही RD स्पोर्ट संघाला, कारण भरपूर धावा आहेत त्यांच्याकडे. आणि आता मात्र या ठिकाणी थोडंसं एन्जॉय करत असताना, कारण जय मसोबा पिंपळा संघाला ठाऊक आहे की हा सामना आपल्या हातातून मात्र भरपूर पुढे निसटलेला आहे आणि पंच शकील कोटी मात्र या ठिकाणी बीमरसाठी मात्र या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. यस, ही फेअर डिलिव्हरी आहे की नाही हे पाहण्याकरता आता मात्र कंट्रोल रूममध्ये आपण या ठिकाणी या चेंडूची पाहणी करणार आहोत आणि आमचे ऑनलाईन स्कोरर आहे प्रतिभेश म्हात्रे, हे नक्कीच तुमच्यापर्यंत तर नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. तर फेअर डिलिव्हरी फुलटॉस चेंडू होता. 49 धावा धफलकावर. इथे मात्र ओपी चेंडू आणि मात्र जबरदस्त फटका, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आणि अजून एक मात्र सहसोपा झेल. धक्का क्रमांक 5 जय मसोबा पिंपलास या टीमला लागणार आपण पाहतोय. तर अशा रीतीने मात्र सामना 43 धावांनी मात्र या ठिकाणी जिंकला आहे, तो म्हणजे RD 440 ओली या संघाने. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओन अँड ओनली बिलाल शेख, ज्याने 53 धावा. तर इथे मात्र या ठिकाणी जबरदस्त खेळी साकारली आणि आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिल्यानंतर प्लेअर ऑफ द डे जो अवॉर्ड्स आहे तो सुद्धा आपण देणार आहोत. त्यासाठी एक सुंदर गिफ्ट हॅम्पर आहे. तर बिलाला विनंती करेन की आपण तर बिलाल शेखला विनंती आहे की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर बिलाल शेखला आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. तर मी खांडवल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय विलासजी लक्ष्मण पाटील यांना मी विनंती करतोय, जी सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण
की आपल्या शुभ हस्ते जो पुढील गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. तर हे होते या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारणारे खेळाडू. आणि प्लेअर ऑफ द डे साठी आपण पहिले तर आमनेगावचे उद्योजक कल्पेश पाटील यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर आहे. आणि प्लेअर ऑफ द डे आपण ज्या खेळाडूची निवड केली आहे त्यांनी आज खरोखर धाबांचा पाऊस पडला. पहिल्या मॅचमध्ये तब्बल 25 धाबा आणि या मॅचमध्ये तब्बल 53 धाबा, म्हणजे एकूण आज दिवसभरामध्ये 78 धाबा ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो खेळाडू आहे बिलाल शेख. आणि बंटी शेळके यांच्या शुभ हस्ते आपण हे पुरस्कार देत आहोत. काय जबरदस्त खेळ आज बिलाल शेखने प्रस्थापित केलेला